मॉर्निंग आहे आणि मस्त वाटतं एकदम. थांबा, हे बघा पेरू जांभळ आहे. हा हा, एक घ्या एक घ्या, आपण सो जांभळ, सो बीट, सो शेपू सुकला आहे. कढीपत्ता 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 दिसत नाहीये मला. इथे आम्ही आलो आहोत वॉलमार्टला माती घ्यायला. हे सगळी माती आहे जे मी आता म्हणजे चेंज करावी लागते, तर इथून आम्ही घेऊन जातो वॉलमार्टमधनं. नर्सरीमध्ये आलो आहे आम्ही वॉलमार्टच्या. सो मुलीचं एक आहे तर त्याला मी घ्यायला आली आहे. बघते आता ड्रेस ही घेतोय आम्ही. काय हा हा हा, ते काय जवळच त्याच्या. ही चालेल ना, ही चालेल. वाव, झेंडू किती क्यूट. चला, म्युझिक आणि आर्ट्समध्ये आम्ही घेऊन पोचलो आहे. तिचे ट्रम्पेट आहे ते अपग्रेड करायचं आहे. ट्रम्पेट जातात त्याचे त्यांनी ट्राय करायला दिलं आम्हाला. I think we teach lessons here too. यूज केलं हे पण छान होतं ग. हे पण ओल्ड वन आहे. आणि आता काय करायचं, अपग्रेड ना. काढ काढ.
आणि अमुलीची आवडते मफिन, कारण अमुली तिच्या फ्रेंडकडे जाते तर तिची फ्रेंड स्वतः बेक करते. लास्ट टाइम तिच्या फ्रेंडने घरी पण दिलं होतं आम्हाला मफिन, तर खूप छान होते, टेस्टी होते. तर अमुलीला आवडतं तर म्हटलं चला आज आपण ट्राय करूया, तिला सरप्राईज दिऊया. ॲक्च्युली ती गेली आहे स्कूलला. तर आता मी काय काय वापरते याच्या सगळ्या आपण सुरुवात करूया. हे 2 बनाना, ओट्स घेते मी. ओट्सची आपल्याला पावडर करून घ्यावी लागेल आधी. ओट्स, बटर घरी करते तर हे घरचं होममेड बटर मी वापरणार आहे. हे बघा ते एवढंच राहिलं, ते याला मी मेल्ट करून घेते पहिले. तर बटर मेल्ट करायला ठेवलंय. तर बटर मेल्ट होईपर्यंत मी ओट्स बारीक करून घेते. जरा बाजूला मी ओट्स इथे घेतले आहे बारीक करून, छान पावडर करून घेतली आहे. आणि इथे 2 बनाना, बटर आणि अदर इन्ग्रेडियंट मी काढून घेते आणि मग बोलते मी. ओके, सो मी पहिले बनाना पील करणार. करून घ्यायचे. बटर टाकणार, इतकं इनफ आहे. मी ओट्स टाकणार, फ्लॉवर. ही शुगर आहे, सो शुगर मी कमी टाकणार, कमी, कारण बनाना ऑलरेडी स्वीट असतात. तो शुगर मी कमी टाकते. मी नंतर टेस्ट घेणार आणि परत मी ठरवणार की टाकायची की नाही टाकायची. ओट्स पूर्ण टाकणार, ओट्स पीठ. आणि राहिला कोको पावडर. ही हर्षीची कोको आहे, कोको पावडर. तर मुलं खाणारे, थोडंसं हेल्दी, थोडंसं मुलांसारखं, मुलांना आवडतं तसं. तर 2 टेबलस्पून आय थिंक इनफ आहे. ही आहे स्पेशल हर्षीची कोको पावडर, स्पेशल डार्क आहे. सो 2 टेबल्स बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. इनफ. आणि इकडे टाकणार आहे मिल्क. मिल्क पण थोडंसं. आणि याला जस्ट मिक्स करून घेते आधी. आणि मी टाकणार आहे थोडासा मैदा. वाव, लुक्स सो यम्मी. आय थिंक बटर पूर्ण टाकायला पाहिजे मी, बस एवढं. तर नेहमी मी म्हणजे ओट्सचं पीठ आधी घेते, मग फ्लॉवर अगदी टेस्टला. आयडिया आहे ना, मुलांना जर हेल्दी खायची सवय लावायची असेल तर हळूहळू लावायची. एकदम हेल्दी दिलं की मुलं पण शॉक होतात की बापरे आईला काय झालंय. ओके. आणि आता व्हॅनिला एसेन्स. सो चॉकलेट चिप्स. वरून पण टाकूयात. आता थोडेसे याच्यात टाकले मी. थोडं सॉल्ट टाकूया आपण. मी नेहमी सॉल्ट सगळ्या याच्यामध्ये टाकते, मला आवडतं. तर सॉल्ट 1 अंडा टाकूया. एक अंडा मी टाकला आहे. तर ऑइल स्प्रे, बटर स्प्रे जो काय असेल ते तो मारायचा आणि मग याच्यात कपकेक्स लावायचे. तोपर्यंत मी ओव्हन प्रीहीटला लावून दिला आहे. मी पण फर्स्ट टाइम करते, सो बघू आता मुलांना आवडतं की नाही.
हे बघा बॅटर किती सुंदर रेडी झालं आहे. आणि मी खाऊन पण बघितलं. खाऊन नक्की बघायचं, कारण मग गोड किती गोड झालंय, किती आपल्याला सगळं समजतं. आणि मग एकदम टेस्ट मी सहसा करत नाही, बट हे फर्स्ट टाइम करते म्हणून मी टेस्ट करते. तर मग बाकीचे आपण रिपीटेड ज्या रेसिपी असतात ते टेस्ट करायची काही गरज नसते. आपल्याला माहित असतं काय टाकायचं, काय किती टाकायचं. सो हीट लावून दिलं आहे. ओ झालं, हीट होतोय. तर आपण वॉश केले, आता ते छान पुसून घेऊ. आणि ग्लोव्ज वगैरे सगळं मी आणून ठेवलंय. एअर फ्रायर असल्यामुळे तर खूप कमी यूज होतो ओव्हनचा तसं पाहिलं तर, कारण तंदुरी वगैरे सगळं अगदी सगळं सो एअर फ्रायरमध्ये होतं, तर त्याच्यामुळे काही गरज लागत नाही. तशी आपण भांडे पण ठेवतो, त्याच्यामुळे ते भांडे काढा, मग ते रिकामं करा. एव्हरी इंडियन की जे अब्रॉड असेल तर काही जण, जे मला माहित नाही, बट माझं मी ठेवते भांडे, टू बी फ्रँक. कारण मोठ्या मोठ्या ज्या वस्तू असतात त्याचेच बेकिंगची भांडे असतात म्हणा, किंवा हे ग्लोव्ज वगैरे. परत किचन हा तर किचन तसं पहिलं तर छोटा आहे, तर वस्तू ठेवायची कुठे, मग पटकन सापडतील आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा. तर त्याच्यामुळे मी काही भांडी मी ओव्हनमध्ये ठेवते. सो आता हीट करायचं. आय थिंक प्रीहीट मला मायनस करावं. 4-5 मिनिटं लावलं आहे मी, बघूत आता. आणि मग बेक ओव्हन नाही टाइम. चला भेटूयात नंतर. आधी ओव्हन गरम. आता मी स्प्रे मारून घेते, जास्त नको ना टाकते, म्हणजे ते लटकून पुढचं हाफच भरू ना, म्हणजे इथे पुश करून दे फक्त, जमती इझिली. येस, मध्ये करतो पुश. ठीक आहे, बस एकदम मस्त. ओके. टेम्परेचर टायमर दाब, टायमर. त्याच्यानंतर वाढव. टेम्परेचर किती मिनिटं करायचं तुला? 15 मिनिटात व्हायला पाहिजे. 15 मिनिटं. आणि ओ 15 असं. ठीक आहे, स्टार्ट. ओके, ठीक आहे ना. 15 मिनिटं चालू दे. गुड गुड. हे बघा, सो हा हे बघा असा शेप, आणि पूर्ण निघाले, छान निघाले. थोडेसे बेक जास्त झाले, बघूयात आता नेक्स्ट टाइम परत जेव्हा करेल. पण आतमध्ये एकदम सॉफ्ट झालेत. आणि हे मी पीठ लावलं होतं, तर गरज नव्हती पिठाची, पण तर खूप छान निघाले. बघूयात आता. अमितने खाल्लं तर तो म्हणते सॉफ्ट बनलेत मफिन. छान आहे. थोडीशी गोड कमी आहे, माहित नाही मुलांना आवडतात की नाही. ओके, नॉट बॅड. कारण मी साखर कमी टाकली आहे, तर मुलांना आवडतात की माहित नाही, कारण जी कोको पावडर टाकली ती पण. बट फर्स्ट टाइम आहे, नॉट बॅड. नेक्स्ट टाइम करूया छान छान. तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.